नंतर विद्यार्थी मित्रांनो 49वा प्रश्न आहे. 5 टेबलच्या किमतीत 20 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत 1100 असेल तर एका खुर्चीची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो 5ला 20 असा टेबल आणि खुर्चीचा प्रमाण आहे. तर याला सरळ रूप द्या. 5 एक 5 आणि 5 20. नंतर विद्यार्थी मित्रांनो एका टेबलाची किंमत किती आहे? 1100 रुपये. आणि आता एका खुर्चीची किंमत काढायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 4ने तुम्ही 1100ला भाग द्या. 4 दुने 8. उरले विद्यार्थी मित्रांनो 3 आणि 0 30. ओके. 4 7 28. उरले विद्यार्थी मित्रांनो 2 आणि 0 4 5 20. म्हणजे एका खुर्चीची किंमत असेल विद्यार्थी मित्रांनो 275 रुपये.